वेलकम स्टुडंट्स. आज आपण इयत्ता 5वीच्या गणित विषयातील 5वं जे युनिट आहे फ्रॅक्शन्स, त्यातील सब युनिट ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स अभ्यासणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स आपण फिगरच्या स्वरूपामध्ये आपण आता पाहूया. यू कॅन सी out of 4 equal parts, 2 parts are colored in pinkish color. You can write it as like this: 2 out of 4, 2 upon 4, 2 upon 4 आर कलर्ड इन पिंकिश. थोडक्यात पिंकिश कलरने या ठिकाणी रंगवलेले आहे दोन भाग. अँड 1 आउट ऑफ 4 1 आउट ऑफ 4 पार्ट, चारपैकी एक जो भाग आहे तर तो एक भाग हा निळसर रंगाने रंगवलेला आहे. मग आता एकूण किती पार्ट रंगवलेले आहेत? हे 2 आणि हा एकूण 3 पार्ट. 3 4पैकी 3 म्हणजेच ही आपण काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. म्हणजेच इथे पहा, टू अपॉन 4 and 1 upon 4. Addition of these two like fractions. What do you mean by like fractions? We have learnt it. आपण शिकलेलो आहोत की लाईक फ्रॅक्शन म्हणजे की ज्यांचे छेद हे सारखे असतात, समच्छेद असतात. समच्छेद अपूर्णांकांना आपण लाईक फ्रॅक्शन्स असे म्हणतो. त्यांची बेरीज जी आहे तर या ठिकाणी पहा, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स 2 आणि 1 ची बेरीज केलेली आहे. आणि हा जो छेद आहे 4 हा कॉमन आहे, तो आहे तसाच या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजेच 3/4 ही बेरीज या ठिकाणी आपण करू शकतो. वी हॅव सीन इन द फॉर्म ऑफ न्यूमरल्स अँड वी कॅन सी इन द फॉर्म ऑफ पिक्चर ऑल्सो. आता हेच आपल्याला प्रत्यक्ष संख्या स्वरूपामध्ये कसं करायचं आहे, म्हणजे बेरीज कशी करायची ते आपण आता या ठिकाणी पाहूया. ॲडिशन नियम काय आहे? व्हेन ॲडिंग लाईक फ्रॅक्शन्स वी ॲड द न्यूमरेटर्स ऑफ द टू फ्रॅक्शन्स अँड राईट द डिनॉमिनेटर ॲज इट इज. म्हणजेच व्हेन ॲडिंग लाईक फ्रॅक्शन, जेव्हा आपण लाईक फ्रॅक्शन्स ॲड करतो त्यावेळेस काय करायचं आहे? ॲड द न्यूमरेटर्स, अंशांची बेरीज करायची आहे. ऑफ द टू फ्रॅक्शन्स म्हणजे जे दोन दिलेले आहेत त्यांची अंशांची बेरीज, न्यूमरेटर्सची बेरीज. अँड राईट द डिनॉमिनेटर ॲज इट इज. आणि हा जो डिनॉमिनेटर जो 17 आणि 17 तो जसा आहे तसाच त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि फायनल ॲडिशन ऑर द सम इज 7/17. अशा पद्धतीने आपण ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स कशी करायची याचा जो नियम आहे तर तो या ठिकाणी पाहिलेला आहे. प्रत्यक्ष उदाहरणं या ठिकाणी बघूया नंबरच्या स्वरूपामध्ये. दीज आर द लाईक फ्रॅक्शन्स 8/7 अँड 3/7. वी हॅव टू ॲड इट. आपल्याला ते मिळवायचे किंवा बेरीज करायची आहे. काय केलं आपण? ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स अँड वी हॅव केप्ट द डिनॉमिनेटर ॲज इट इज सेम. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर इज 11 आणि डिनॉमिनेटर इज 7. अशा पद्धतीने इथे फायनल सोल्युशन जे आहे तर ते 11/7 आलेलं आहे. आता इथे पहा 18/13 देन 4/13. दीज आर ऑल्सो लाईक फ्रॅक्शन्स. वी हॅव टू ॲड इट. ॲडिशन ऑफ द न्यूमरेटर्स 18 + 4 अंशांची बेरीज
अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज. जो छेद आहे तर तो आहे तसाच या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स किती आलेली आहे? 22 आणि छेद आहे तसाच लिहिलेला आहे. अशा पद्धतीने फायनल सोल्युशन, फायनल जे उत्तर आहे आन्सर इट इज 22/13. अशा पद्धतीने फ्रॅक्शनची जी लाईक फ्रॅक्शनची जी बेरीज आहे आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता जर दोनापेक्षा जास्त लाईक फ्रॅक्शन्स असतील तर काय? नियम काय आहे? नियम तोच आहे, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स अँड कीप द डिनॉमिनेटर ॲज इट इज. आणि जो डिनॉमिनेटर आहे तो आहे तसाच ठेवायचा आहे आणि न्यूमरेटर्सची फक्त बेरीज करायची. आता इथे बघा, यू कॅन सी हिअर सर्कल अँड इट इज डिवायडेड इंटू 8 इक्वल पार्ट्स. 8 भागांमध्ये हे सर्कल विभागलेलं आहे आणि आउट ऑफ 8 पार्ट्स 3 आर डॉटेड. 3 of 8, 3 out of 8 you can write in the form of fraction as like this 3/8. Then 2 are light in color, 2 of 8, and one part is dark in color, 1/8. So how many parts are there which are colored? असे रंगवलेले किती पार्ट आहेत? तर याची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. बघा, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स 3 + 2 + 1 अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज सेम, जो आहे तसा त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि त्यांची बेरीज किती आलेली आहे? न्यूमरेटरची 3 + 2 + 1 6, 6/8. अशा पद्धतीने आपण 2 असू द्या, 3 असू द्या, कितीही लाईक फ्रॅक्शन्स असतील तर नियम हाच आहे आणि तो आपण लक्षात ठेवायचा आहे, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स अँड कीप द डिनॉमिनेटर ॲज इट इज. आणि डिनॉमिनेटर जो आहे तर तो तसाच ठेवायचा आहे. आता इथे एक वर्ड प्रॉब्लेम आहे पहा. इफ राजू गॉट 12/25 पार्ट ऑफ अ शुगर केन अँड संजू गॉट 5/25 पार्ट, हाऊ मच वॉज द टोटल पार्ट दॅट संजू अँड राजू गॉट. म्हणजे संजू आणि राजूला दोघांना मिळून एकूण त्या ऊसाचा किती भाग त्या ठिकाणी मिळालेला आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टू फाइंड आउट द टोटल वी मस्ट ॲड. आपल्याला काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागणार आहे. देन दिस इज द पार्ट ऑफ राजू 12/25, दिस इज द पार्ट ऑफ संजू. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स 12/5, डिनॉमिनेटर ॲज इट इज सेम. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स 17 and denominator 25, 17/25. म्हणजेच आपण असं काय म्हणता येईल? thus राजू अँड संजू गॉट 17/25 पार्ट इन टोटल. म्हणजे दोघांना मिळून त्या ठिकाणी 17/25 भाग जो आहे तर तो ऊस त्यांना, शुगर केन त्यांना मिळालेला आहे. अशा पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम फक्त आपण समजून घ्यायचे की त्यांची बेरीज करायची आहे का दुसरी कुठली क्रिया करायची आहे. तर या ठिकाणी टोटल विचारलेली आहे म्हटल्यावर या ठिकाणी आपण बेरीज केलेली आहे. आता सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स हे सुद्धा आपण फिगरच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. पहा, इथे लक्षात घ्या. आता इथे हाऊ मेनी पार्ट्स आर कलर? नाऊ टोटल पार्ट्स आर 7 अँड आउट ऑफ 7 6 पार्ट्स आर कलर्ड. 6 पार्ट्स आर कलर्ड म्हणजेच 6 आउट ऑफ 7 अँड आउट ऑफ 6 पार्ट्स वी अनकलर्ड 1 पार्ट. म्हणजे त्यातला एक जो कलर आहे तो त्यातला जो 6 पैकी एकाचा रंग आपण काढलेला आहे, त्याला थोडक्यात रिमूव्ह केलेला आहे कलर. तर मग एकूण किती रंगवलेले पार्ट राहिले हे जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर पहा, एक जर अनकलर्ड केला तर 1 2 3 4 5 पार्ट्स त्या ठिकाणी आउट ऑफ 7 या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजेच इथे 1 आउट ऑफ 7 इज अनकलर्ड अँड रिमेनिंग पार्ट्स आर 5 पार्ट्स. हे जर न्यूमरलच्या स्वरूपात किंवा संख्येच्या स्वरूपामध्ये जर आपणास पाहायचं असेल, या ठिकाणी पहा 6/7 1/7 लाईक फ्रॅक्शन्स आहेत.
सबट्रॅक्शन करायचं आहे आणि सबट्रॅक्शन करताना जसं न्यूमरेटर्सचं आपण ॲडिशन करतो इथे त्याच पद्धतीने करायचं की न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची आणि यू हॅव टू कीप द डिनॉमिनेटर ॲज इट इज सेम. 6 - 1 दॅट इज 5. फिगरच्या स्वरूपात आपण पाहिलं आहे या ठिकाणी नियम काय आहे, when subtracting a fraction from another like fraction we write the difference between the numerators in the numerator and the common denominator in the denominator. म्हणजे पहा डिफरन्स म्हणजेच फरक, त्यालाच म्हणतो आपण वजाबाकी. न्यूमरेटरशी या ठिकाणी वजाबाकी करावी लागते अँड कीप द डिनॉमिनेटर, कॉमन डिनॉमिनेटर जो आहे तोच त्या ठिकाणी ठेवावा लागतो. आता या ठिकाणी 6 - 1 दॅट इज 5/17. अशा पद्धतीने सबट्रॅक्शन करताना बेरजेसारखंच करावं लागतंय, फक्त सबट्रॅक्शन करावं लागते न्यूमरेटरची. 2 एक्झाम्पल पहा, लाईक फ्रॅक्शन्स आहेत, इथे सबट्रॅक्शन करायची आहे. वी हॅव टू सबट्रॅक्ट 3/7 फ्रॉम 8/7. सबट्रॅक्शन ऑर द डिफरन्स ऑफ द न्यूमरेटर, न्यूमरेटरमधील जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो आपण या ठिकाणी काढलेला आहे. पहा 8 - 3 दॅट इज 5/7. यू हॅव टू कीप द डिनॉमिनेटर ॲज इट इज सेम. इथे पहा 18/13 अँड 4/13. द डिफरन्स बिटवीन द न्यूमरेटर 18 - 4 दॅट इज 14 अँड कीप द डिनॉमिनेटर ॲज इट इज सेम. अशा पद्धतीने सबट्रॅक्शन आपण बेरजेसारखीच करतो, ॲडिशनसारखीच करतो, नियमामध्ये त्यामध्ये कुठलाही फरक नाही. आता हे जर वर्ड प्रॉब्लेमच जर सोडवायचा असेल, पहा इफ राजू गॉट, सेम त्याच टाईपचं उदाहरण आहे, फक्त प्रश्न वेगळा विचारलेला आहे. पहा राजू गॉट 12/25 पार्ट ऑफ शुगर केन अँड संजू गॉट 5/25 पार्ट. हाऊ मच वॉज द एक्स्ट्रा पार्ट दॅट राजू गॉट. आता प्रश्न काय विचारलेला आहे की राजू 12/25 25पैकी 12 भाग त्याच्याजवळ ऊस होता आणि संजूकडे 5 भाग होता. तर एक्स्ट्रा राजूला किती एक्स्ट्रा भाग त्या ठिकाणी मिळालेला आहे, म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. टू फाइंड आउट द डिफरन्स वी मस्ट सबट्रॅक्ट, आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, वजाबाकी करावं लागेल. 12/25 - 5/25. लाईक फ्रॅक्शन्स, subtraction of like fractions. First we have to find out the difference between the numerators. 12 - 5, keep the denominator as it is 25. Then the subtraction of numerators 12/5 that is 7 and 7/25. म्हणजेच राजू गॉट 7/25 पार्ट एक्स्ट्रा. म्हणजे काय, राजूला 25पैकी 7 भाग जे आहे तर ते एक्स्ट्रा मिळालेला आहे. अशा पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम जरी आला तरी आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. यू हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज ॲडिशन प्रॉब्लेम ऑर द सबट्रॅक्शन प्रॉब्लेम. तर काय आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहे आज, वी लर्न टुडे ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स अँड सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. You can practice the same type of examples at home.